Hello dear students, let us read the given question. ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए वॅक्सिन टू प्रिव्हेंट टायफॉईड. खालीलपैकी कोणतं टायफॉईडचं वॅक्सिन नाही आहे हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. तर इथे आपल्याला की कन्सेप्ट आहे. की कन्सेप्ट स्टडीड हिअर इज वॅक्सिन्स. आणि वॅक्सिन्सपैकी आपण बघत आहे अबाउट टायफॉईड वॅक्सिन. आणि टायफॉईड वॅक्सिन जे आहे हे असतात 3 प्रकारचे. ठीक आहे. तर त्यामध्ये पहिला जो वॅक्सिन आहे त्याला आपण म्हणतो TY21A. आणि TY21A ऑप्शन ए सुद्धा आपल्याला दिसत आहे. ओके. TY21 हे एक लाईव्ह ओरल ॲटेन्युएटेड वॅक्सिन आहे आणि म्हणून हे टायफॉईड वॅक्सिन आहे. सो दॅट इज ए टायफॉईड वॅक्सिन. ओके. दुसरं यामध्ये येतं एक असतं त्याला आपण म्हणतो VI कॅप्स्युलर पॉलिसॅकराइड वॅक्सिन. आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल येतं ऑफ टायफेरिक्स. आणि त्याच्यामध्ये दुसरं येतं एक टायफिम VI. ठीक आहे. इथे चुकून जे दिसत आहे बट इट शुड बी VI. सो हेन्स हे दोन्हीसुद्धा कॅप्स्युलर वॅक्सिन्स आहेत. आणि एक कॉन्ज्युगेटेड टायफॉईड वॅक्सिन असतं ज्याच्यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ VI अँटीजन असतो आणि कॅरियर प्रोटीन असतो. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ दी वॅक्सिन्स. ओके. तो झाला तिसरा टाईप, दॅट इज कॉन्ज्युगेटेड वॅक्सिन. सो हे 3 टाईप झाले. बस आता उरला कोणता आहे त्यामध्ये? टिनोफोविर. टिनोफोविर जे आहे इथे लास्टला विर आहे म्हणजेच हे अँटीव्हायरल आहे अँड नॉट अगेन्स्ट टायफॉईड, कारण टायफॉईड हा एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये जे आपण बघत आहे टिनोफोविर हे एक ड्रग आहे यूज्ड फॉर ट्रीटमेंट ऑफ हेपटायटिस अँड एड्स. ठीक आहे. सो करेक्ट आन्सर इथे असणार आहे ऑप्शन बी, बिकॉज टिनोफोविर आणि tenofovir is a medicine which is used for treatment of hepatitis and AIDS. Okay, it is not a vaccine. So correct answer इथे आहे option B. All the best. Keep learning with PW.